आत्या हे काय खाऊ लागलीस तू एकटी 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 खाई ना आत्या पोट दुखतंय एकटी आहे खरडगुळी तू कसं खाऊ लागलीस आता किती मीठ आहे त्याच्यात मीठ आहे हा खरडगुळी आहे की हा आज तर मीठच कमी टाकलो मी खरडगुळी लागला तुला बघ ये वहिनी खरड झालं मला बघ बरं खरड आज तर मीठ कमी टाकलो मी माहिती की हो हो मीठ कमीच आहे ना तू का बरोबर आहे खरं मम्मी आलते लय खरड होतं आत्याच कसं खाऊ लागली की खरं मम्मी मी खोटं बोलणार गेलो अरे बापा ते मीठ जास्त खाते तुला माहित नाही का अच्छा कोण थांबले तुला तिला किती मीठ टाकलं तरी कमी पडतं आला मोठं तिचं खायला जा आल्या या 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 सर छान झालं हो छान झाले खरं म्हणाला तू सगळं बरोबर आहे बघ best झालं. सगळं छान झालं बघ स्वयंपाक तर थोडं मीठच कमी आहे थोडं मीठ दे की नको नको पुरी मला एवढं घ्या की थोडं भात नको नको भात घ्या की. भात नकोय आजकाल थोडं मीठच दे मीठच दे. थोडं मीठच दे आणि काय होतं मी आल्यापासून नुसतं मीठच म्हणाल्या तर भात भाजी खात्या की नाही आता तुम्ही हा तर घरी मीठच खात्या का मला काय ते स्वयंपाकाला नाव ठेवायची गरज होती का आता मी कधी नाव ठेवलो म्हणून मीठ कमी आहे म्हणून कितीला मीठ मागायचीस तू हा हिंग मीठ कमी होतं म्हणून मीठ मागितलो मीठ काही कमी नव्हतं तुझ्या जीबीला मीठ कमी पडतं कधी किती खाऊ दे मीठ कमीच लागतं काय एका दिवशी काळीच जळून जाते मीठ जास्त खाल्याने तेव्हा कळते तुला काय मीठ जास्त खाती मला मीठ जास्त लागते म्हणून मी मीठ जास्त खातो आणि माझं काळीच जळणार आहे ना मीठ खाऊन तुमचं तर थोडी जळणार नाही माझं बघूनच जळाले वहिनी थोडं मीठ दे की चारदा दिलं ना अगोदर किती खातेस तर काय संपूच झालं काय संपूनच चाललं डब्बा आणता येते इकडे वहिनी आणखी थोडं मीठ दे बरं आणखी पाहिजे हे घे किती खातेस खा खा